हे गाईस, आज थोडासा मूड ऑफ होतं, बट ब्लॉग करायचंच, थांबायचं नाही असं मी ठरवलेलं आहे. त्याच्यामुळे मी थांबली नाही, माझा ब्लॉग कंटिन्यू केला. मूड ऑफ होण्याचं रिझन, हे नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर गाईस, सकाळ सकाळी छान पाऊस येत होता आणि मला माहितीच नाही रात्रीचा पाऊस चालू आहे, कारण पडदे वगैरे सगळं पॅक होतं. मस्त रिमझिम पाऊस चालू होता. तर मला पडदे उघडल्यावरच कळालं की पाऊस चालू आहे. तर हे बघा किती छान पाऊस चालू आहे. थंड वाटत होतं, पण असं माहीत नव्हतं पाऊस पण पडतोय. मग म्हटलं चला आता गरमागरम चहा ठेवूया. तोपर्यंत यश पण उठलाच होता. यशला जायचं होतं शाळेत. एकीकडे यशचा टिफिन पण करायचा होता, नाश्ता बनवायचा होता मला. सकाळ सकाळची धावपळ. तर म्हटलं पहिले आधी चहा ठेवून घेते, कारण थंडी खूप वाजत होती सकाळी. यशला मोंटूला दोघांना पण थंडी वाजत होती. दोघंही उठले होते. तर याच्यानंतर मी आता यशसाठी बनवणार होती बटाट्याची भाजी, पोळी, आणि नाश्त्याला बनवणार होती ढोकळे. तर जोपर्यंत मी इथं चहा वगैरे बनवते तोपर्यंत यश फ्रेश होतोय आणि मोंटू इथं बसली आहे माझ्याजवळ खुर्चीवर. तर काहीच ढोकळे झालेले आहेत, चेक करू आपण. झालेत. तर गाईज रेडी आहेत आमचे ढोकळे. तर तुम्ही पण या खायला. ढोकळे एकदम छान झालेत, सुंदर दिसत आहे. तर तुम्ही पण नक्कीच या खायला. तर यश इथं रेडी आहे शाळेत जायला. आज रेडी आहे ना? आज नाही रडणार? ठीक आहे. मोंटू काय करते? मोंटू गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मॉर्निंग आहे बेटा, नाईट नाही. गुड नाईट नाही, गुड मॉर्निंग म्हण. गुड मॉर्निंग. बोलली. हे गाईस, आज थोडासा मूड ऑफ होतं, बट ब्लॉग करायचंच, थांबायचं नाही असं मी ठरवलेलं आहे. त्याच्यामुळे मी थांबली नाही, माझा ब्लॉग कंटिन्यू केला. मूड ऑफ होण्याचं रिझन, तर गाईस कसं असतं ना, व्ह्यूज वगैरे थोडे कमी येतात ना कधी कधी, तर मूड ऑफ होऊन जातं. बट काही नाही, मी डिमोटिवेट नाही झाली आहे, कारण माझ्यासोबत पॉझिटिव्ह लोक आहेत. माझी मम्मी पप्पा, की जे की माझा ब्लॉग बघतात, त्यांना माझे ब्लॉग आवडतात. ऑब्व्हियसली ते पेरेंट्स आहेत, त्यांना आवडेलच. बट आहेत माझे बरेचसे रिलेटिव्स माझ्याकडचे, ज्यांना माझे ब्लॉग्स खूप आवडतात. ते बघतात आणि मला फोन करून सांगतात, पण तुझे मुलं खूप छान बोलतात वगैरे असं. आणि मेन म्हणजे माझा नवरा माझ्यासोबत आहे, तर मग मला काहीच प्रॉब्लेम नाही. मी कोणाचं दुसऱ्यांचं टेन्शन घेत नाही. पॉझिटिव्ह लोकांसाठी नेहमी वेलकमच आहे. बाकीच्यांचं मला काही घेणं देणं नाही आहे. तर बघू आज दिवसभर काय काय होतं आणि तुम्हाला पण दाखवूया. गाईज, आज संकष्टी आहे म्हणून आज तळली मी वेफर्स आणि चकल्या. छान पाऊस पडतोय आणि इथं आम्ही बसलोय खायला. आता मोंटूने तर सुरुवात पण केली खायची. छान छान. त्याला चला आपण पण खाऊया. हे गाईज, तर आज आहे उपवास संकष्टीचा. तुम्हाला दाखवलंच होतं, आधी बघितलं असेल तुम्ही. तर आज 5:30लाच मी स्वयंपाक लावून दिला आहे. यशला वरण चिखल्या खायची खूप इच्छा होती, मग आता वरण चिखलच बनवणार आहे मी. तर कुकर पण लावून दिला आहे मी. आणि कंटिन्यू पाऊस चालू आहे. मुलं आता गॅलरीमध्ये गेले होते पाऊस बघायला. कंटिन्यू पाऊस चालू आहे. खूप छान थंड वातावरण झालेलं आहे. मी तुम्हाला दाखवते खिडकीतून. तर गाईज, इतकं थंड वातावरण झालेलं आहे ना, आणि या खिडकीतून तर खूप जास्त थंड वाटतं. तर जोरात चालू होता 1 मिनिटापूर्वी, आता लगेच थांबला आहे पाऊस. थांबला नाही, बारीक बारीक सुरूच आहे. तर इथं मोंटू पण आनंद घेते पावसाचा. हालतोय पाऊस? बरं. हालतोय म्हणते ती. मोंटू आणि यश पण पावसाचा आनंद घेत आहे.
तर गाईज आज मी ना लवकर चुप चुप. तर गाईज आज मी ना लवकर स्वयंपाक करणार आहे कारण मला जोराची भूक लागलेली आहे. तर गाईज इतकं छान वातावरण आहे ना, इथं खिडकीजवळच बसून राहावं असं वाटतंय. पावसाचा आनंद घ्यावा. छान मॅगी वगैरे खाल्ली असती, दर्शन घरी असते तर आम्ही इथं बसून, आणि ऑलमोस्ट दर्शन जर घरी असते ना, आम्ही नक्कीच थोडंसं बाहेर राऊंडला गेलो असतो. आम्ही जातो, छान वाटतं पावसात. थोडं मुलांना पॅक वगैरे करून जायचं आहे, मला नक्कीच जायचं आहे. आता आज नाही, जेव्हा पण दर्शन घरी राहतील आणि पाऊस असेल तर आम्ही नक्कीच जाऊया. तर गाईज आमच्या वरण शिट्ट्या गरमागरम रेडी आहे, तर आम्ही आता बसतोय जेवायला. तर चला जेवण करून मग बोलूया. तर चला गाईज, आजचा दिवस इथंच संपवते. बाहेर अजूनही पाऊस चालू आहे. तर गाईज बाहेर अजूनही पाऊस चालू आहे. तर आता मी थोडासा स्टडी करत होती. रोज रात्री थोडाफार स्टडी करते मी. आणि आजचा ब्लॉग मी इथंच संपवते गाईज. तर तुम्हाला जर माझा हा छोटासा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, फॉलो करायचा विसरू नका. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.